जिला परिषद सदस्य ने उप सरपंच को कार्यक्रम के दौरान पीटा। ग्रामस्थों ने जताया तीव्र विरोध। आदर्श ग्राम योजना के अंतर्गत धाराशिव जिले के बनवाड़ी गांव में प्रशासनिक अधिकारियों और जनप्रतिनिधियों का एक स्वागत कार्यक्रम आयोजित किया गया था। इस दौरान एक चौंकाने वाली घटना सामने आई जब पूर्व जिला परिषद सदस्य सागर शिवदास ने मंच गांव के उप सरपंच नरहरि श्रीरंजन राव के साथ गाली गलौज कर मारपीट कर दी। इस अप्रत्याशित घटना से कार्यक्रम कामा हौलतनाव पूर्ण हो गया। गांव के बुजुर्गों और युवाओं समेत बड़ी संख्या में उपस्थित ग्रामीणों ने इस व्यवहार की तीव्र निंदा की और आरोपी जनप्रतिनिधि के खिलाफ कार्यवाही की मांग की। ग्राम पंचायत के कई सदस्यों ने भी इस घटना की निंदा करते हुए कहा कि सार्वजनिक कार्यक्रम में इस तरह की हिंसा लोकतांत्रिक मूल्यों का अपमान है। ग्रामीणों ने प्रशासन से मांग की है कि आरोपी के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए ताकि भविष्य में कोई भी जनप्रतिनिधि अपनी सत्ता का दुरुपयोग न करे। नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, भारत माता की जय। या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ग्रामपंचायत कारभारामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष द्यायचं असतं किंवा ते कामकाज बघायचं असतं। परंतु अलीकडे जर बघितलं त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य, परंतु ह्यांचा सगळ्या कारभारामध्ये हस्तक्षेप असायचा। त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास द्यायचा, विरोधकांना तर त्रास दिलेलाच आहे, परंतु बरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास द्यायचा आणि त्यामध्ये हस्तक्षेप करून स्वतः मी करतोय, माझं सगळं आहे, मीच करतोय, ही भावना, हा अहंकार हा कायम सातत्याने आतापर्यंत आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांना कधी सन्मान दिला नाही। आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांना सन्मानाची वागणूक न देता त्याला कमीपणा कसा येईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केले आहेत। आणि त्या दिवशी हा तोच प्रकार की जो उपसरपंच, सरपंच किंवा सदस्य असताना त्यांनी जी प्रस्तावना केली पाहिजे, त्यांनी जे स्वागत केलं पाहिजे ते मीच करायचं, मीच करणार या पद्धतीने त्यांनी त्या उपसरपंचांना तिथं हस्तक्षेप करून दिला नाही आणि उपसरपंच हस्तक्षेप करतायत म्हटल्यानंतर त्यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना शेवटी हातापायाला मारणं ठीक आहे, परंतु पुढच्या त्यांच्या पाठीमध्ये मारल्या इतका भ्याड हल्ला त्या व्यक्तीने केलेला आहे। तर म्हणजे गावात काम करत असताना, गावात लोकप्रश्न मांडत असताना सुद्धा त्या गावातल्या लोकांना व्यवस्थितपणे उत्तरं दिली जात नाही। जी कामं केली जातात त्या कामामध्ये कमिशन कसं मिळेल, मला मलाही कशी मिळेल या पद्धतीची त्याची सातत्याने अपेक्षा असते। आज जर बघितलं तर बनवडीमध्ये कामं करत असताना सगळ्या गावामधल्या कामामध्ये स्वतःची नावं लावायची, ग्रामपंचायत फंड असं तरी स्वतःच केलं आणि स्वतःचीच कामाची समजून बोर्ड लावायची। त्यांची प्रवृत्ती आहे गावामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळं वातावरण निर्माण करायचं आणि लोकांच्यामध्ये भांडणं वाद निर्माण कसे होतील यासाठी प्रयत्न करायचा। गावामध्ये ठरलेल्या व्यक्तींचा सरपंच उपसरपंच वेळेत त्यांना पदं द्यायची नाही आणि त्यांच्यामध्ये दुपळी निर्माण करायची आणि स्वतःची कोणी बाजून घ्यायची हा प्रयत्न या पोलीस केला आहे। आज जर ग्रामपंचायत बनवण्यामध्ये जर बघितलं तर ग्रामसेवक या ठिकाणी काम करायला येण्यास तयार आहे, कारण इतर सन्मानाची वागणूक नाही, लोकांना चांगलं बोललं जात नाही, चांगलं काम करून घेतलं जात नाही। प्रशासनाने लोकप्रतिनिधी जर एका विचारात असतील तर त्या ग्रामपंचायतीची प्रगती होऊ शकते। आज आदर्श ग्रामपंचायत म्हणून या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झालेली ग्रामपंचायत आहे, परंतु दुर्दैवानं अशा कृत्यामुळे या बनवणीला गालबोट लागत आहे। मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की झालेला प्रकार हा निंदनीय आहे, यापुढे प्रकार हा होणार नाही याची आम्ही लक्षात घेऊ। आणि संदीप साळुंखे ग्रामपंचायत सदस्य बनवली, जेव्हा हे कृत्य घडले तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित होती आणि यांची भाषा, उपसरपंचांना केलेली मारहाण हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय। मी पण एवढं काम करते पण मला प्रत्येक ठिकाणी डावललं जाते का तर लेडीज आहे, तुम्ही शांत बसा, तुम्ही घरी बसा, आम्ही काम बघतो। त्यांच्या प्रवृत्तीला मी विरोध केल्यामुळं मला हा विरोध होत आहे। बनवडी ग्रामपंचायती उपसरपंच म्हणून मी आपल्याला काही निवेदन व्यक्त करतोय की दिनांक 20 तारखेला बनवडी ग्रामपंचायतीच्या आदर्श गावासाठी ज्यावेळेस धाराशिव येथून काही प्रशासकीय अधिकारी आले होते, त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना गाव भेट झाल्यानंतर म्हणजे गाणूक प्रकल्प 24/7 योजना, पाणीपुरवठा योजना तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांचा आदर सत्कार करणे व चहापान करणे हा आपला रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही त्यांना ग्रामपंचायतीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बोलवलं असताना आणि कार्यक्रम त्यांचा सत्काराचा करायच्या त्याच वेळेस ह्या अशा प्रवृत्तीनं म्हणजे गावातील जी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर भीमराव शिवदास यांनी आमच्या ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये ॲक्च्युली खरं म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांच्या म्हणजे महिला सदस्यांच्या
नातेवाईकांनी ग्रामपंचायतीच्या अधिकारात ढवळाढवळ करायची नसते असा शासन निर्णय असताना सुद्धा हा वारंवार त्याचं उल्लंघन करतो आणि त्याच पद्धतीचं उल्लंघन त्या दिवशी त्याच्याकडून झालेलं आहे. असं उल्लंघन करून देखील माझ्यावर भ्याड हल्ला केला. अशा प्रवृत्तीचा मी गावाच्या वतीनं व माझ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य या आणि कर्मचारी या आणि प्रशासकीय अधिकारी यांना म्हणजे ही करून गृहीत धरून मी त्या तालिबानी वृत्तीचा आणि ॲक्च्युली तांब्याच्या त्या कोळ्या ह्याचा वाणीचा असतो का काचिरामवाणी तशा प्रवृत्तीचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. काय बनवडी आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे ग्रामपंचायतीच्या 24/7च्या पाण्यातून हे लोक सत्तेत आल्यापासून जे काही प्रॉब्लेम तयार होत आहेत त्याबद्दल व्हॉट्सअप माध्यमातून यांना किरकोळ सूचना दिलेल्या असताना हे राजकारण नाही समाजकारण म्हणून सूचना दिलेल्या असताना किंवा व्हॉट्सअपवरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या असताना जो प्रतिक्रिया व्यक्त करतोय त्याच माध्यमातून त्यांना उत्तर द्यायला हवं. त्याऐवजी डायरेक्टली दमदाटी देणे, बोलणे, तुम्ही आमच्याबरोबर या, अरे तुम्हाला आम्ही निवडून दिले कशासाठी दिलंय, तुम्ही ते करायचंच आहे ना. पण ते करायचं सोडून त्या समोरच्या माणसांना बोलणारं शांत करणं हे कितपत बनवडी करणं. माझ्या बाबतीत नाही, अनेक लोकांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम आलेला आहे. कोणी मांडायला पुढे येत नाही, परंतु ही वेळेवर थांबलं पाहिजे, ह्या प्रवृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे. आदर्श ग्रामपंचायतीचं नाव बदनाम करणाऱ्या अशा व्यक्तींना वेळीच थांबवलं पाहिजे. यांचा मी जाहीर निषेध करतो. काही काही कामावर घेऊन यायचे, पण माझी पण बरीच कामं त्यानं केवळ त्याच्या कानावर घातलं नाही मी, म्हणून बरीच कामं माझी हाणून पाडली. आणि त्याचं कसं काम आहे की तुम्ही जेंट्सचे करा की तुम्ही जेंट्सची दुश्मनी करा, पण तुम्ही लेडीज बरोबर सुद्धा दुश्मनी करताय. म्हणजे ह्या बाईशी बोलू नका, त्या सदस्याशी तुम्ही बोलू नका, तुम्ही असं केलं तर बघा तुम्हाला बघून घेतो, ही अशी त्याची भाषा असते. त्याची आहे ती आहे, त्याची मिसेस सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे आता ती, तर तिची सुद्धा तीच भाषा आहे. परवा व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा तिने मला अरेतरीची भाषा वापरलेली आहे. मग तुम्ही जनसेवक आहात का तुम्ही काय आहात हा एक मोठा